होत आहेत. देवाने तर स्वतःचा देह आपल्याला दिलेला आहेच आहे. मग त्याचा वापर आपण कसा करायचा हे आपल्या हातात आहे. बरोबर आहे का नाही? मग हे लक्षात ठेवायचं. ईश्वर तर आपल्याला संकेत देत राहतो, बाबा हे होणार आहे, पण आपण लक्ष दूर करतो त्याच्याकडनं. मग ते झाल्यावर आपण लक्ष घालतो त्याच्यात. ही आपल्या हिंदूंची अवस्था आहे. आणि आपले हिंदू कसे द्विदल मनस्थितीमध्ये आहेत, स्थिर नाही. आपलेच हिंदू आपलाच विरोध करतात, आपल्याच माणसाचा विरोध करतात. मला सांगा कसे तुम्ही आम्ही एकत्रित येणार? नाहीच येऊ शकत. म्हणून मी बोललेलो याच्यावरती, तुम्ही ऐका, मागे जा. त्याच्यावर मी चर्चा केलेली आहे, ते पण जोरदार तळतळीने केलेली आहे. तुम्ही ऐकल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही तो व्हिडिओ. एक आठवडा मागे तुम्ही बघा, माझे सगळे व्हिडिओ तुम्ही चाळा. तुम्ही बघा, जे जे तुम्हाला स्पष्ट ऐकायला येत असतील ना, ते व्हिडिओ ऐका तुम्ही, मग तुम्हाला कळेल. एका भक्ताने अशी कमेंट केलेली आहे, महाराज तुम्ही छान प्रबोधन करता, कीर्तन करता, हरकत नाही. मी काय कीर्तन करणार ना प्रबोधनकार. मी एक साधक आहे, मी गुरुभक्त आहे, एक स्वामी भक्त आहे. या स्वामींच्या शक्तीने तुमच्यासमोर बोलतो आहे मी. एवढी माझी योग्यता नाही बाबांना, मला कीर्तनकार करू नका ना प्रबोधनकार करू नका. मी सर्वसामान्य तुमच्यासारखा आहे. पण वेळ आली ना, चांगल्या चांगल्यांना पण समजून जातो मी, चांगल्या चांगल्यांना पण मी टप पडतो. सांगायचं कारण काय, याला अध्यात्म म्हटलं गेलं, याला शक्ती बोललं गेलं. पण बघा, गाणगापूर व्यवस्थित ऐका. ज्यांनी कमेंट केली त्यांनी व्यवस्थित ऐका, त्यांनी चांगलीच कमेंट केली, काय वाईट कमेंट नाही त्याच्यामध्ये, त्याचं पण काही चुकीचं नाही त्याच्यामध्ये. बरोबर, प्रत्येकाला तळमळ असते. ज्यावेळेस आपण गाणगापूरला जातो, प्रत्येकजण आवडीने जातो, श्रद्धेने जातो. प्रत्येकाला महाराजांबद्दल एक आदर आणि प्रेम आहे, एक श्रद्धा आहे आणि अनन्य भाव आहे. म्हणून माणूस एवढ्या लांब जातो. त्यावेळेस तर रस्ते चांगले नव्हते. नुसतं अक्कलकोटपासून गाणगापूरला जायचं तर 3, 3.5, 4 तास लागायचे. आता काय 1.5-2 तासात माणूस जातो, रस्ते चांगले झाले म्हणून. पण एवढा रस्ता खराब असून पण ज्याचा भाव सरळ आहे, ज्याची श्रद्धा दृढ आहे महाराजांवरती, तो तिथपर्यंत पोचायचा. पण तिथं एकाचा प्रश्न होता, महाराज तिथं मी बघितलं मंदिर स्वच्छ नाही आहे, जाळ्या जुळ्या आहेत, काय मूर्त्यांच्या तोंडामधील पेढे कोंबलेले तसेच आहेत, गलिच्छ वातावरण आहे त्या ठिकाणी. बरोबर आहे, काही चुकीचं नाही तुमचं, आहेच आहे तिथे. पण ती महाराजांची चुकी आहे का मला सांगा? आपले स्वामी महाराजांची चुकी आहे का? ही कोणाची आहे मला सांगा? ज्या वेळेस आपण एखाद्या आईच्या पोटी जन्म घेतला, कुठल्या तरी कुळात जन्म घेतला आपण, आणि ज्या आईच्या पोटी जन्म घेतो त्या आईला 4 पोरं आहेत, त्या मातेला 4 पोरं आहेत, 2 चांगली 2 वाईट. मला सांगा, ती आई 2 मुलांमध्ये भेद करते का? ही वाईट मुलं आहेत म्हणून हे वाईटच आहेत, मी यांच्याकडे पाहणार नाही, हे नीच आहेत, हे व्यवस्थित वागत नाहीत, हे गलिच्छ वागतात, वाम मार्गाकडे, यांचे विचार चांगले नाही. त्या आई कधी हा विचार नाही करत. त्या मुलांनी कितीही पाप केलं, तो कितीही वाईट वागला, कितीही नीच कर्म केली, तरी ती आई काय म्हणते, माझं लेकरू आहे. काय म्हणते? तुम्ही पाहताय, मीडियावर पण पाहताय, किती आज वाईट कर्म करतात पोरं, तरुण पिढी पाहतोय तुम्ही. आम्ही तरुण कशाला पाहिजे, वृद्ध लोक पण तशीच आहेत. पण सांगायचं एक उदाहरण आहे तुम्हाला, पण आईच्या नजरेत 4ही मुलं सारखी असतात. एखादा कितीही त्याला ब्रह्मज्ञान अवगत झालं, आई कधी बोलणार नाही, बाबा तू साक्षात ईश्वर झाला, मग तू माझ्यासाठी श्रेष्ठ आहे, कधीच म्हणणार नाही ती आई. येते लक्षामध्ये? आई बोलेल हे पण माझं पोटचंच मूल आहे. उलट आईचं लक्ष सर्वात जास्त त्याच्याकडे राहतं, हे कधी सुधरेल, आणि ती आई त्याच्याकडे जास्त लक्ष देते, त्याला सुधरवायचा प्रयत्न करते, त्याला समजवायचा प्रयत्न करते, बाबा असं वागू नको, वागू नको, वागू नको.
हे तुझ्यासाठी योग्य नाही आहे, हे चांगलं नाही, लास्टला तुझा याच्यात अंत आहे. बघा मी काय बोलतोय, परत परत त्या शब्द येणार नाहीत. तुझा लास्टला याच्यात अंत आहे. मी काय, कर्म ही परिपक्व असतात. तुझा याच्यात अंत आहे. परत ऐका, तुझा याच्यात अंत आहे. म्हणजे जे 2 वाईट मुलं आहेत, आई काय म्हणते त्यांना, बेटा ही 2 मुलं चांगली आहेत, हे चांगले सत्संग करतायत, प्रबोधन करतायत, कीर्तन करतायत, इतरांना चांगला बोध देतायत, देवदर्शन करतायत, पूजा अर्चना करतायत, अन्नदान करतायत, सगळ्या गोष्टी करतायत. म्हणजे जे धर्माबद्दल आहेत त्याचं आचरण पूर्ण करतायत. पण ही 2 अधर्मानुसार वागतायत, म्हणजे धर्म यांच्याकडे नाही. तरीही ती आई त्या मुलांना समजवायचा प्रयत्न करते, मरसपर्यंत समजवते. पण लास्टला नाही समजलं तर काळाच्या तोंडात जातात. येथे लक्षात मी काय म्हणतोय, लास्टला ते काळाच्या तोंडात जातात आणि मग 84 लक्ष भटकत राहतात. कारण की आईने तर काम केलं समजवायचं. आईची तळमळ होती, आईच्या डोळ्यातनं अश्रू निघायची, माझी लेकरं, माझी लेकरं, माझी लेकरं. आई हो, आई कशाला म्हटलं गेलेलं आहे, माऊली कशाला म्हटलं गेलेलं आहे. तसे दत्त महाराज आपली माऊली आहे, आई आई बोलतात त्यांना. ते कधीही पापी असू, नालायक असू, कोणी असू दे, देव कधीही कोणाचं वाईट करत नसतो. त्याची कर्म त्यालाच शिक्षा करतात, एवढं लक्षात ठेवा. माणसाची कर्म आहे ना, माणसाला मारतात, हे कधी पण लक्षात ठेवायचं. देव तर याच्यातनं आपल्याला बाहेर काढायचा प्रयत्न करतो, पण त्याची कर्म त्याला सुधारून देत नाही, त्याची पापं त्याला सुधारून देत नाही. मला सांगा, समजा तुमच्या वडिलांनी, तुमच्या समजा आईने तुम्हाला 1000 रुपयाची नोट दिली आणि सांगितलं, बेटा 2-4 गोष्टी आपल्या संसारातल्या घेऊन ये. तर त्या मुलाला जर पैसे दिले, तर त्या मुलाला सांगितलं घेऊन ये, तो गेला मार्केटमध्ये. आता मार्केटमध्ये गेल्यावरती मला सांगा, तो जर तिथं जाऊन जुगारच खेळला किंवा दारू पिला, तर मला सांगा, आईबापाची चुकी का मुलाची चुकी? मुलाची चुकी का नाही? कारण आईबापाने तर त्याला पैसे कशासाठी दिले, बाजार आणण्यासाठी दिले. पण त्याचे विचार काय झाले, लोभ, याला काय बोलतात, लोभ. तो गेला तिथे, वामबुर्गी बुद्धी झाली, त्या पद्धतीने तिथे गेल्यावर तो जुगार खेळा, दारू पिऊन आला आणि घरात येऊन तांडव करू लागला. मला सांगा, त्या आईवडिलांची चुकी असते का पैसे दिलेल्या व्यक्तीची चुकी असते? पैसे दिलेल्या व्यक्तीची चुकी असते. तसंच काय आहे, देवाने आपल्याला स्वतंत्र दिलेलं आहे. बघा, ज्यावेळेस जन्म आपल्याला मिळाला जातो ना, त्यावेळेस ईश्वराने आपल्याला पूर्ण स्वतंत्र दिले या मृत्यू लोकामध्ये. तुम्हाला कसं वागायचं, कसं वागायचं नाही, हे सगळं देवाने, बघा, रजो तमो सत्व हे 3 गुण आपल्यामध्ये देवाने दिलेले आहेत. ब्रह्म, विष्णू आणि महेश हे 3ही आपल्या शरीरामध्ये विराजमान आहेत. आपल्याला सगळं कळतं. मला सांगा, चांगलं पण कळतं, वाईट पण कळतं. पण आमचा लोभ आम्हाला सुधारून देत नाही. का तिथं प्रपंच आला, बायको पोरं आले, आई वडील आले, उदरनिर्वाह म्हणजे पोट पाणी आलं, तर त्यावेळेस माणूस काय करतो, मग अध्यात्म मार्गाच्या नावाखाली लूट चालू करतो. लूट बोलण्यापेक्षा बघा, हे दत्त महाराज आणि तिथले ब्राह्मण जाणो, त्याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही. येत्या लक्षामध्ये एक तुम्हाला थोडक्यात अनुभव सांगतो. टेंबे स्वामी महाराज तुम्हाला माहिती आहेत, वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज. टेंबे स्वामी तर सगळ्यांना प्रचलित आहेत, माहिती आहेत. एकदा टेंबे स्वामी महाराज, एक दत्त महाराजांचं टेम्पल, एक मंदिर होतं, त्या मंदिरात कायम जायचे आणि त्या मंदिरात महाराज आहेत ना, टेंबे स्वामी महाराज आहेत, ध्यान अवस्थेत बसायचे. आणि तिथे एक ब्राह्मण होता. बघा, व्यवस्थित ऐका बरं का.
व्यवस्थित ऐका, म्हणजे तुमच्या जे मनामध्ये जे विचार आहेत ते निघून जातील. तो तिथे बसायचा, माफ करा, टेंबे स्वामी महाराज तिथे बसायचे आणि ज्यावेळेस ध्यान अवस्थेत बसायचे ते दिवसभर उठत नसायचे. आणि एकदाच अशी काय घटना घडली, तिथला एक पुजारी होता, ब्राह्मण होता, त्याला एवढी भूक लागली, अक्षरशः एकांतामध्ये ते मंदिर होतं. आता टेंबे स्वामी महाराज हे योगी होते, ते आठवडाभर अन्न पण घेत नव्हते. त्यांना भूक ताणेचा काही प्रश्न नाही, ती शक्ती आहे. कारण की टेंबे स्वामी महाराजांसाठी साक्षात दत्त महाराज बोलायचे. आणि ज्यावेळेस एक भाविक दत्त महाराजांना तिथे नैवेद्य घेऊन आला, ताट भरून घेऊन आला आणि महाराजांसमोर ठेवला आणि तो तिथून निघून गेला. आणि ते पुजाऱ्यांनी पाहिलं. आता त्यांनी महाराजांना तो नैवेद्य दाखवायला पाहिजे का नाही, पुजाऱ्यांनी. तो ब्राह्मण होता तो, पण त्यांनी महाराजांना दाखवला नाही. तो नैवेद्य उचलला, तसाच तो एका बाजूला गेला आणि ते पूर्ण त्यांनी नैवेद्य तो खाला. आणि कोणीतरी ते टेंबे स्वामींना सांगितलं आणि टेंबे स्वामी त्या ब्राह्मणावर रागावले, खूप झापडलं त्याला. तुला कळत नाही, तुला समजत नाही, हा देवाच्या अगोदर तू खातोस, हां अरे तू पुजारी आहे का कोण आहेस, याच्याने देव म्हणजे रागवणार नाही का, अमुक नाही का, काय त्यांच्या भाषेत त्यावेळेस बोलले असतील, पण मी माझ्या भाष्यरूपात तुम्हाला सांगतोय. आणि टेंबे स्वामी महाराज त्याच रात्री ध्यान अवस्थेत बसलेले. तो ब्राह्मण घाबरला बिचारा, कारण टेंबे स्वामी खूप कडक होते. ते शास्त्रात भक्ती मार्गात थोडं पण नाटक खपून घ्यायचे नाही. कर्मकांडामध्ये एकदम कडक, वेदांचा अभ्यास टोकापर्यंत. त्यांची बराबरी कोण करू शकत नाही. तंत्रमंत्र सर्व त्यांना अवगत होते. सिद्ध योगी होऊन गेले ते. त्यांना एक दत्त स्वरूप पण मानतात लोक. कारण जो सिद्ध झाला तो दत्तात्रयांचा दास ना, मग दत्त स्वरूपच त्याला अवगत होतं ते. आणि मग ध्यान अवस्थेत बसल्यावरती त्यांना असं दिसलं, त्या ध्यानामध्ये महाराज तिथून त्या मंदिरातनं मूर्तीतनं बाहेर निघून गेले, दत्त महाराज. आणि त्यांनी झटकन डोळे उघडले आणि पाहिलं, अरे दत्त महाराज का निघून गेले माझ्यासमोरून, आज माझ्या संगती बोलले नाही. आणि मग परत त्यांनी ध्यान लावलं तर महाराज कुठे येतात डोळ्यासमोर, नाही येते. असं कधीच झालं नाही त्यांच्या जीवनामध्ये, ज्यावेळेस ध्यान लावलं महाराज डोळ्यासमोर उभे राहत नाहीत. थोडंसं त्यांना घाबरल्यासारखं झालं, अरे आज महाराज का माझ्या डोळ्यासमोर येत नाहीत, काय झालं असं, महाराजला का कुठला राग आला आणि असं काय केलं मी, महाराज आज माझ्यासमोर उभे राहत नाही. टेंबे स्वामींचं सांगतोय मी. नैवेद्यावरनं मी त्या ब्राह्मणाने नैवेद्य खाला त्याच्यावरनं ही चर्चा चालू आहे आपली. आणि त्यावेळेस अक्षरशः टेंबे स्वामी बोलतात ना, डोळ्यातनं अश्रू आले, तळमळू लागले. अहो भक्त कधी देवाशिवाय नाही राहू शकत, पण कुठेतरी चुकी झाली ना, चुकी झाली, बोलण्यात चुकी झाली. ते बोललेच तसे ना त्याला. म्हणून मी म्हणतो महाराज जाणो आणि ते भक्त जाणो हो तिथे. आणि ते मंदिर, ती कोणाची चुकी आहे, तिथलं प्रशासन आहे ना, तिथली सरकार आहे ना, त्यांची चुकी आहे ती. तिथल्या ब्राह्मणांची पण चुकी नाही, त्यांच्या हातात नाही ते मंदिर. अर्ध त्यांच्या हातात आहे, अर्ध सरकारच्या. पहिलं पूर्ण ब्राह्मणांच्या हातात होतं ते. आपण काय ब्राह्मणांची बाजू घेत नाही. तर सांगायचं कारण काय, हम नाथ योगी है, हमको जात पात कुछ नहीं है, हम नाथ योगी है, हमको कुछ फरक नहीं पड़ता है. सांगायचं कारण काय, पण हे तिथल्या सरकारचं काम आहे. स्वच्छता राखणे, आश्रतीर्थाला रस्ता बनवणे, तिथं जे काय ते कन्नाडी कोंगाडी लोक आहेत ना तिथले, ते घाण करतात तिथे. म्हणून तर देव त्यांना पावत नाही ना. बघा ना त्यांची अवस्था काय आहे ती, तुम्ही पाहताय ना, त्यांची अवस्था पाहिली ना. अहो भीक मागूनच खातायत ना तिथे. महाराजांनी कुठं दयादृष्टी केली त्यांच्यावरती, त्यांना समजतच नाही. साक्षात दत्त भगवान तिथे बसले, ते दत्ता करतात. एवढे विनाशकाली विपरीत बुद्धी त्यांची.
मग याच्यावर आत्मपरीक्षण आपण करायचं, म्हणून यांची ही अवस्था आहे. आणि अनेक बाहेरचे भक्तगण येणार आहेत, ते बघा आज करोडपती आहेत. कोणाच्या कृपेने? माझ्या स्वामी महाराजांचेच ना. येतो ना जिवंत अनुभव आपल्याला. तर्कवितर्क लावू नये, भक्तिमार्गात तर्कवितर्क लावू नये. पण महाराज आज न उद्या त्यांना सद्बुद्धी देणार. बघा ते मंदिर स्वच्छ होणार, चांगलं होणार आणि सगळे शिस्तमय वातावरण होणार तिथं. हा आपला शब्द आहे, हा भक्ताचा शब्द आहे. आणि माझा विश्वास आहे माझ्या स्वामींवर. आज न उद्या माझे स्वामी हे सगळं छान करणार तिथे. अजून ती वेळ आलेली नाही आहे, ते तुमच्या आमच्यात नाही. आपला टेंबे स्वामींचा विषय चालू होता आणि त्यावेळेस टेंबे स्वामी डोळ्यातनं अश्रू निघाले. महाराज तिथं उभेच राहत नव्हते आणि मग त्या भाव अवस्थेत डोळ्यातनं अश्रू येता येता आपण बोलतो ना, शांत हो श्री गुरुदत्ता मम चित्ता शमवी आता. काय छान करुणा त्रिपती आहे का नाही? हे त्यावेळेस टेंबे स्वामींच्या मुखातनंही करुणा त्रिपती निघालेली आहे. आलं लक्षामध्ये? महाराज कोपलेले आहे टेंबे स्वामींवरती आणि ती करुणा त्रिपती बोलल्यावरती महाराज प्रगट झाले डोळ्यासमोर. आणि मग महाराज रागावले, काय रे, तुला कोणी अधिकार दिला माझ्या भक्ताला रागवायचा? अरे तुला माहिती आहे का, तू तरी लक्ष दिलं का त्याच्याकडे? 4 दिवस उपाशी, तो 4 दिवस उपाशी, त्याला अन्न खायला नाही. हां, लास्टला मला त्याची काळजी पडली आणि मी त्याला ते अन्न आणून दिलं. तो दुसरा तिसरा कोण नव्हता, मी स्वतः होतो आणि ते अन्न त्याच्या समोर दिलं. त्यावेळेस त्याने ते ग्रहण केलं आणि वरून त्याच्यावर तू रागवतो? हे माझे नियम आहेत बोलले, तू कोण रागवणारा? आणि तिथं टेंबे स्वामींनी क्षमा मागितली. महाराज परत असं कधीच होणार नाही बोलले, परत कधी असं होणार नाही महाराज, ही चुकी झाली माझ्याकडनं, ही चुकी झाली दत्तात्रया, हे करुणा करा दिगंबरा. म्हणलं करुणा त्रिपती गायली तिथे. त्यावेळेस महाराज शांत झाले करुणा त्रिपती गायल्यावरती, नाही तर महाराजांचा खूप शांत होत नव्हता. तशीच काय त्या गाणगापूरच्या ब्राह्मणांची अवस्था आहे भक्तगणांनो. अहो त्यांच्यावर लय प्रेम आहे स्वामींचं, दत्तात्रय भगवानांचं खूप प्रेम आहे त्यांच्यावरती, तुम्हाला माहिती आहे का? अहो त्यांच्यासारखी पहाटे 3 वाजता उठून भक्ती करतात ते आम्ही पाहत नाही. पाहतो का आम्ही? ठीक आहे, काही ब्राह्मण चुकत असतील पण ते महाराज पाहतील ना. आपल्याला कशाला तर्कवितर्क लावायची गरज आहे? आम्ही बघा, माझी भक्ती, माझा विश्वास, माझ्या गुरूंच्या वरती माझा विश्वास, माझ्या इष्टदेवतावर विश्वास, माझ्या दत्तात्रय भगवान स्वामी समर्थांवर विश्वास आहे. आज न ते मंदिर एकदम व्यवस्थित छान होणार, त्याची चिंता करू नका तुम्ही. ते स्वामी महाराज व्यवस्थित करणार आहे. अनेक भक्तांची मागणी आहे तिथे. त्या सरकारला सद्बुद्धी देव स्वामी महाराजांनी देतील ते आज न उद्या. पण त्या ब्राह्मणांचा उदरनिर्वाह स्वतः आपले महाराज चालवत आहेत. आलं लक्षामध्ये? ब्राह्मण चुकीचे नाही आहेत, तिथले माणसं चुकीची आहेत, माणसं घाण करतायत. किती तिथं ओरडले तर बघात लोक किती विचित्र आहेत. ज्याच्या अंगात भूत नाही ते वर चढतं. बोलतात ना, हे मनाचे खेळ, मानसिक बुद्धीने थकलेली लोक. काही क्वचित लोकांना बाधा असते, प्रत्येकाला बाधा नाही. 100% 1% लोकांना बाधा आहे, बाकी असेच मानसिक बुद्धीने पिडलेली लोक आहेत तिथे. कोण काय घाण करतो, कोण पागलसारखं. मग त्याच्यामध्ये तिथल्या ब्राह्मणांना नाव ठेवून नाही जमणार आपल्याला. आणि महाराज, मी बोललो ना, महाराजांना चांगला वाईट सगळे त्यांच्या नजरेत, काय सगळे लेकरं त्यांचे. त्यांनी स्त्री आणि पुरुषच घडवला आहे. पण ज्यावेळेस आम्हाला कुठेतरी बोलतात ना, एखादा व्यक्ती करतो मला खूप टेन्शन आलं, मग टेन्शन आल्यावर माणसानं दारूच प्यायला पाहिजे का मला सांगा? मग त्याच्यात देवाची चुकी आहे का कुठल्या संताची चुकी आहे, कुठल्या आईवडिलांची चुकी आहे? त्याची वैयक्तिक स्वतःची चुकी आहे ना. आता किती लोक असे सुंदर आहेत, छान आहेत, चांगले विचार आहेत, किती मानसिक टेन्शन आलं पण घरच्यांना कधी टेन्शन देणार नाही, बायका पोरांना टेन्शन देणार नाही, हसून खेळूनच राहणार. टेन्शन ते बाहेर, पण कधी व्यसनांच्या अधीन जाणार नाही. कारण की विवेक जागृत आहे, विचार चांगले, स्वच्छ विचार आहे. का? कारण अध्यात्म मार्गाचं पालन करतात, गुरुतत्वाचं पालन करतात, ब्रह्मचार्याचं पालन करतात, विचार स्वच्छ ठेवतात, एक निष्ठा, एकच देव, एकच पाय पकडून आहेत, म्हणून स्थिर आहेत. तसं तुम्हाला आम्हाला राहायचं आहे. येतं लक्षात मी काय म्हणतोय? शक्ती
महाराजांच्या मनातलं आपण नाही जाणू शकत बाबांनो. आणि ते महाराज आहेत, महाराजांच्या मनातलं कोण जाणू शकतं का? जे घाण करणारे, संगमात पण किती घाण आहे हे तुम्ही आम्ही डोळ्यांनी पाहतो. भरपूर चर्चा होते याच्यावर, माझी तर खूप चर्चा होते. पण आता काय करणार आपण? त्यांना मारणार, जाऊन धोपाटणार, काय करणार? आपण फक्त बोलू शकतो, तिथल्या सरकारला विनंती करू शकतो. त्याच्या पलीकडे तर काय नाही करू शकत. ते काय पाकिस्तानातली तर लोक नाही आहेत, आपलेच हिंदू आहेत. पण त्यांना ती गलिच्छ सवय लागली, तिथंच हागणार, तिथंच मुतणार, तिथंच घाण करणार, तिथंच जेवणार. त्याच्यामुळे तुमच्या आमच्या भाविकांना त्रास होतो, तुमच्या आमच्यासारख्यांना. तर आपल्याला स्वच्छतेत राहायची सवय. पण गाणगापूरसारखं तपस्वी स्थान, तपश्चर्याचं स्थान तुम्हाला जगात कुठे मिळणार नाही. जे गाणगापूरमध्ये मानसिक आत्मिक समाधान मिळतं, शारीरिक समाधान मिळतं, तुमच्या प्रश्नांचं उत्तर तिथं मिळालं जातं, याला गाणगापूर असं म्हणतात. एवढं लक्षात ठेवा. सिद्धभूमी आहे, अनेक सिद्ध संत तिथून घडलेले आहेत. एवढी मोठी ताकद येते. हा खेळ नाही, लक्षात ठेवा भक्तांनो, हा खेळ नाही आहे. म्हणून तिथपर्यंत विचार नेऊ नका. त्याला स्वामी महाराज बघतील, सगळी लेकरं त्यांची आहेत, ते त्यांचा उदरनिर्वाह ते स्वतः चालवतात. आणि ते ब्राह्मण काय करतात, काही करत नाही, सगळ्या स्वामी महाराज पाहत आहेत. आणि आज न उद्या ते सगळं चांगलं होणार आहे, त्याची चिंता करायची काहीही गरज नाही. गाणगापूरला गेलात, संगमावर जा, स्नान करा वाटलं तर, नाहीतर हातापायर पाणी घ्या, औदुंबरला 11 प्रदक्षिणा मारा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. तिथं बसून पारायण करता आलं तर पारायण करा किंवा नामस्मरण करा. महाराजांना प्रार्थना करा, तुमच्या जीवनातली काय असेल तुमची इडापिडा किंवा सरळ भाव असेल, काही प्रार्थना करू नका. देवा तू माझा मी तुझा, अशी प्रार्थना करा आणि आपल्या मार्गाला चला, नाम घेत. असा दृढ भाव ठेवा. आलं लक्षामध्ये? बघा, जे मी सांगितलं ते मनावर बिंबवा आणि स्वामींचं नाव हे घेतच राहा. जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. बघा, आत्तापुरतं एवढंच. सर्वांना परत एकदा श्री स्वामी समर्थ, शिवगोरक्ष आदेश.